मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा कलम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायचा आहे 187 व 187 टाकला आत, PCR मध्ये टाकला आत, EMCR मध्ये टाकला आत, अशी ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची. ज्यांना कोणाला CRPCचे कलम माहिती असेल त्यांना फक्त काही ठिकाणी 19 ॲड करायचे आणि काही ठिकाणी 20 ॲड करायचे. समजा आता 154 CRPCचा दखलपात्र अपराधाची फिर्याद होती, मग ते 154 ला प्लस 19 ॲड करायची म्हणजे 173ची ह्या प्रकरण 13 नवीन BNSS मध्ये. आता मित्रांनो, आपण जे काही कलम पाहिले 185, 186, 165चे झडती प्लस 20, 166चे झडती प्लस 20 प्लस करत चालायचं पुढं, म्हणजे तुमच्या लक्षात ज्यांना कोणाला CRPC पाठ असेल त्याला हे सुद्धा पाठ करायला सोपं जाईल. आता आपण 187 पाहतोय, याला -20 केला तर आपल्याला CRPCचा कलम 167 सगळ्यांना आठवेल. 167 हा CRPC मधला रिमांड ॲक्ट होता. आता प्लस 20 केला, 167 प्लस 20 हा झाला 187, म्हणजे हा रिमांड ॲक्ट आहे, याला रिमांड ॲक्ट म्हटलं जातं. मित्रांनो, काय होतं की दखलपात्र प्रकरणाची वर्दी प्राप्त होती, मग तपास करायला पोलिसांना कोर्टची परवानगीची गरज नाही, अटक करायला पोलिसांना कोर्टची परवानगीची गरज नाही. अटक करत असताना यातला जो कलम आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा कलम 58, तो काय सांगतोय, तुमच्याकडे 24 तास आहे. ताब्यात घेणं अटक करणं यात फरक आहे. ताब्यात घेतलं प्रोसेस अटक करायची, आणि कलम 58 सांगतोय भारतीय नागरिक सुरक्षा संहितेला 24 तासाच्या आत तुमचा काय असेल तो तपास करून घ्या. पण तुमच्याकडं तुम्हाला वाटतंय 24 तासाच्या आत तपास करणं शक्य नाही, तर आपल्याला त्याला अजून ताब्यात असणं गरजेचं आहे. मग पोलीस काय करतात, PCR मागतात, पोलीस कस्टडी रिमांड. हा PCRद्वारे कशासाठी PCR मागतात, समजा एखादा खुनातला आरोपी आहे आणि तो खुनातला आरोपीने खुनामध्ये कोणकोणते हत्यारं वापरले त्या हत्याराचे रिकव्हर करणं गरजेचं आहे, म्हणून आम्हाला PCR हवी. सुरुवातीच्या कायद्यामध्ये 167 मध्ये PCR हे सुरुवातीलाच घ्यायचे असायचे, सुरुवातीलाच. म्हणजे समजा खुनाचा आरोपी असो, कशाचाही आरोपी असो, दखलपात्र प्रकरणामध्ये त्याला पहिल्यांदा FIR दाखल झाली, विना वॉरंट अटक केला, दखलपात्र प्रकरणात विना वॉरंट अटक करता येते. अटक केल्यानंतर त्याला दंडाधिकाऱ्याकडे 24 तासाच्या आत घेऊन जायचं, आणि दंडाधिकारी त्याला संपरीक्षा करण्याचा अधिकार असो नसो. आता मित्रांनो, खुनाचा आरोपी असेल, संपरीक्षा हे सत्र न्यायालयातच होणार, परंतु इथं JMFCकडे नेलाय, स्थानिक तालुका दंडाधिकाऱ्याकडे नेलाय. तालुका, लक्षात घ्या, तालुका कार्यकारी दंडाधिकारी हा तहसीलदार असतो. तालुक्यात लेवलचं एखादं कनिष्ठ न्याय दंडाधिकारी जो JMFC असू शकतो, त्याच्याकडे नेलाय. भरल्या की खुनाचा आरोपी, त्यांना माहिती संपरीक्षा करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, परंतु इथं फक्त विषय काय, FIR झाली, 24 तासाच्या आत तुमच्याकडे हजर केलाय अटक करून, आम्हाला PCR हवी. मग ते विचारणार तुम्हाला PCR कशासाठी हवी, याने जो खून केला आहे त्या खुनामध्ये याच्याकडून जी काय माहिती आम्हाला तपासासाठी आवश्यक आहे ती त्याला विचारायची. म्हणजे त्यांनी हत्यार कुठं ठेवलं आहे, काय कोण त्याच्यासोबत सहभागी होतं, कसा कट रचला गेला, त्याच्यानंतर पुरावे नष्ट केले असेल तर ते कोणते पुरावे होते, या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला आरोपी कस्टडीमध्ये हवा. मग PCR, जुन्या कायद्यात तो PCR सुरुवातीच्या पहिल्या वेळेसच दिला जायचा, 15 दिवस, तो पण 15 दिवस जास्तीत जास्त, पण कसा, टप्प्याटप्प्याने. पहिल्यांदा पोलीस मागणार आम्हाला 8 दिवस पाहिजे, कोर्टने मंजूर केला तर 4 दिवस करतील, 5 दिवस करतील. परतही 4 आणि 5 दिवसात तपास पूर्ण नाही झाला तर अजून ते मागणी करतील जास्तीत जास्त 15 दिवस. आता मुंबई पोलीस कायद्याची तरतूद 96 पोटकलम 1-2चा 96 जो कलम आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये कलम जो 96 आहे, कमिशनरांचे अधिकार वगैरे, किंवा त्यातला एक पोटकलम दुसरा जो मुद्दा आहे की त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की एका वेळी 15 दिवसापेक्षा जास्त घेता येणार नाही, म्हणजे ते 15 दिवसापेक्षाही जास्त घेतं एका वेळी, हा शब्द उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, ते पण मुंबई शहरासाठी. ते झालं महाराष्ट्र पोलीस अधिनियम मुंबई शहरासाठी, म्हणजे त्यातून अर्थ आपण काढू शकतो की 15 दिवसापेक्षा जास्त त्यांना PCR घेता येईल. परंतु हा पूर्ण देशाचा विचार केला तर इथं जास्तीत जास्त PCR हा 15 दिवसच घेता येतो. आणि इथं मात्र नवीन चेंज झाला आहे, हा 15 दिवस तुम्ही तुकड्यात त्या तुमच्या MCRचा जो कालावधी असेल, आता 10 वर्षाच्या आतील अपराध असेल तर MCR 60 दिवस, 10 वर्षाच्या पुढील अपराधाचा गुन्हा असेल 10 वर्षाच्या आतील, म्हणजे समजा उदाहरण सांगायचं झालं, दुखापत केलेली असेल, म्हणजे इच्छापूर्वक दुखापत केली, त्याला शिक्षा 3 वर्षे. जे 10 वर्षाच्या आतील अपराध केल्याचं
किंवा शिक्षा असणारे अपराध केलेले असेल त्या आरोपीला MCR 60 दिवस. मग ह्या MCR 60 दिवस असेल तर त्याच्या पहिल्या 40 दिवसात PCR तुकड्या तुकड्यात मागता येऊ शकते. किती वेळा मागता येऊ शकते, पण जास्तीत जास्त सगळी मिळून 15 दिवस. पण पहिल्या 40 दिवसाच्या आतच. समजा त्याने गुन्हा खुनाचा केला आहे, ज्याला शिक्षा 10 वर्षाच्या पुढं आहे, 10 वर्षाच्या पुढे असेल, त्याला जास्तीत जास्त MCR आपल्याला माहिती 90 दिवस आहे. MCR म्हणजे काय? मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, न्यायालयीन कोठडी. त्याला JCR सुद्धा म्हणू शकतो, ज्युडिशियल कस्टडी रिमांड. तर त्या 90 दिवसाची त्याला JCR असते तर त्याला पहिल्या 60 दिवसातच ते तपासासाठी PCR मागता येऊ शकतं तुकड्या तुकड्यामध्ये. लक्षात घ्या, इथं PCR घेताना इथं मात्र आता ही अट नाही की आरोपी अटक केला आणि पहिल्याच वेळी तुम्ही PCR मागा, परत तुम्हाला PCR मागता येणार नाही, अशी आता अट ह्या नवीन कायद्यामधून काढलेली आहे. तुम्हाला समजलं नसेल पण सविस्तर आता मी समजून सांगेल. PCR कधी कधी देत असताना एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला सुद्धा अधिकार आहे. जर नजदीकचा न्यायदंडाधिकारी उपलब्ध नसेल, काही सुट्ट्या बिट्ट्या चालू असतील किंवा त्यावेळेस तात्काळ नजदीकच्या कार्यकारी दंडाधिकारी सुद्धा जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंतची PCR घेता येते. आणि तो कार्यकारी दंडाधिकारी त्याच्या जो काय स्थानिक अधिकाऱ्यातला तालुकाचा जो काही कनिष्ठ न्यायदंडाधिकारी असेल, JMFC वगैरे कोणी असेल, त्याच्याकडे त्याची रिपोर्ट पाठवून देतील. समजून घ्या. 187 किंवा 187 टाकला PCR मध्ये आत, टाकला JCR मध्ये आत. JCR म्हणजे ज्युडिशियल कस्टडी रिमांड किंवा MCR म्हणू शकतो, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. जेव्हा किंवा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात येऊन तिला हवालती स्थानबद्ध केलेले असेल आणि कलम 58 द्वारे निश्चित केल्यानुसार 24 तासांच्या आत तपास पूर्ण होऊ शकत नसेल आणि आरोपीला किंवा खबरीला भक्कम आधार आहे असे समजण्यास कारणे असतील, लक्षात घ्या, तेव्हा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी किंवा अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी, तो अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी किमान PSI पाहिजे. पोलीस निरीक्षकाहून कमी दर्जाचा नसेल तर या प्रकरणासंबंधित यापुढे विहित केलेल्या रोजनाम्यातील नोंदीची प्रत, म्हणजे काय, FIR ची प्रत वगैरे असू शकते. रोजनाम्यातील नोंदीची प्रत तात्काळ सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे रवाना करेल आणि आरोपीला सुद्धा दंडाधिकाऱ्यापुढे हजर केला जाईल. मग दंडाधिकारी म्हणेल, बेलेबल ऑफिस असेल त्याला जामीन द्यायचा का नाही द्यायचा हे तर जामिनाचा अर्ज करेलच तो व्यक्ती ज्याला कोणाला हजर केला आहे तो, परंतु पोलीस त्या ठिकाणी PCR मागवतील. आता अशोक खराच्या प्रकरणात तुम्ही पहा, कितीतरी गुन्हे दाखल झाले, जिथं गुन्हे दाखल झाले त्या स्थानिक पोलीस त्या ठिकाणी PCR मागतात, पोलीस कस्टडी रिमांड मागतात. कारण त्यांनी जो गुन्हा केला त्या गुन्ह्याची उकल होण्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टींचा वापर केला, त्या गुन्ह्यात कोण सहभागी झाले, कोणत्या वस्तू वापरल्या, ह्या साऱ्या गोष्टी त्याचा खुलासा होणं आवश्यक आहे. म्हणून PCR आवश्यक आहे, पोलीस कस्टडी रिमांड. तर पोटकलम 2 काय सांगतोय, या कलमाखाली आरोपीला ज्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवले असेल त्याला त्या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची अधिकारिता असो किंवा नसो. म्हणजे खुनाचा अपराध आहे, आरोपीला अटक केली, तालुक्याच्या ठिकाणच्या JMFCच्या कोर्टापुढे हजर केला आहे, परंतु संपरीक्षा मात्र सत्र न्यायालय करणार, जिल्ह्याच्या लेवलचं संपरीक्षा करण्याचा अधिकार असो नसो, पण तात्काळ नजदीकच्या दंडाधिकाऱ्याकडे हजर करायचा असतो. ते फक्त PCRचा विषय असतो. या ठिकाणी तात्काळ 24 तासाच्या आत हजर करणं गरजेचं असतं. कधी कधी हा पण कनिष्ठ न्याय दंडाधिकारी उपलब्ध नसेल तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा नेलं जातं. कार्यकारी दंडाधिकारी जो तालुक्याचा तहसीलदार असतो, करण्याचा अधिकार असो नसो. मग या आरोपी व्यक्तीला जामिनावर सोडण्यात आलेले असो किंवा नसो, आलेले नसो, किंवा त्याचा जामीन रद्द करण्यात आलेला असो, याबाबत स्थिती विचारात घेतल्यानंतर वेळोवेळी अशा दंडाधिकाऱ्यास स्वतःला योग्य वाटेल अशा हवालतीत एकूण 15 दिवसापेक्षा अधिक नसेल. आता महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा कलम 96 मी तुम्हाला सांगितलं, त्यात फक्त महाराष्ट्रातल्या मुंबई शहराचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम शहरात एका वेळी 15 दिवसापेक्षा जास्त नाही, म्हणजे 15 दिवसापेक्षा सुद्धा, म्हणजे एका वेळीचाच त्याला लिमिटेशन 15 दिवसाचं होतं. एका वेळी 15 दिवसापेक्षा जास्त नाही, म्हणजे ते एकदा 10 दिवस देऊ शकतात, नंतरही 10 दिवस देऊ शकतात. म्हणजे 15 दिवसापेक्षा जास्त वेळ मुंबई शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 96 नुसार जास्त वेळा देता येऊ शकते. परंतु सर्वसाधारण ओव्हरऑल इंडियाचा जर विचार केला, ह्या कायद्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार येथे एकूण 15 दिवसापेक्षा अधिक नसेल हे सांगितले. एवढ्या मुदतीपर्यंत किंवा त्याच्या भागात, मग आता ती PCR सुरुवातीच्याही भागात घेता येऊ शकते, मधल्याही भागात घेतल्या येऊ शकते, शेवटच्याही भागात घेता येऊ शकते. पण शेवटच्या कोणत्या भागात, ज्याला जास्तीत जास्त ज्युडिशियल कस्टडी रिमांड 60 दिवसाची असेल, जो अपराध 10 वर्षाच्या आतील शिक्षेचा असेल त्याला 60 दिवसाची, त्या 60 दिवसातल्या मधल्याला 40 दिवसापर्यंतच. आणि ज्याला जास्तीत जास्त मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड 90 दिवसाची असेल, 90 दिवसाची कोणत्या अपराधांना असतील ज्याला शिक्षा
10 वर्षापेक्षा पुढे असते. म्हणजे जसं की खुनाचा अपराध आहे, दरोड्याचा अपराध आहे, ज्याला शिक्षा 10 वर्षाच्या पुढे, अटेम्प्ट मर्डर आहे 10 वर्षाच्या पुढे, मग याला जास्तीत जास्त 90 दिवस JCR असू शकते. आणि ह्या 90 दिवसातल्या पहिल्या 60 दिवसाच्या आतलीच ते टप्प्याटप्प्यात जास्तीत जास्त 15 दिवस PCR घेता येते. एकूण 15 दिवसापेक्षा अधिक नसेल एवढ्या मुदतीपर्यंत किंवा त्याच्या भागात, म्हणजे कोणत्याही भागात सुरुवातीच्या 40 दिवसामध्ये, हा 40 दिवस म्हणजे काय, ज्याला जास्तीत जास्त ज्युडिशियल कस्टडी रिमांड 60 दिवसाची असेल कोणत्याही वेळी, किंवा 60 दिवसाच्या हवालतीत. आता हे 60 दिवसाच्या म्हणजे काय, जो अपराध 10 वर्षाच्या पुढील असेल आणि ज्याची JCR MCR म्हणजे ज्युडिशियल कस्टडी रिमांड, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मॅक्झिमम 90 दिवस ज्याला असेल, 90 दिवस. आणि हे 90 दिवस कोणाला असेल, जे अपराध 10 वर्षाच्या शिक्षेस पात्र आहे किंवा 10 वर्षाच्या पुढे शिक्षेस पात्र आहे. 60 दिवसाच्या हवालतीत कालावधीपैकी 60 दिवसात किंवा यथास्थिती पोटकलम 3 मध्ये तरतूद केल्यानुसार 90 दिवसाच्या आरोपीला स्थानबद्ध करणे प्राधिकृत करता येईल. सोपं आहे, जास्त किचकट करून घ्यायचं नाही, अगदी सोपं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, पुढचा पोटकलम 3 मध्ये तुमच्या लक्षात येईल. लक्षात घ्या, मी आधीच काय सांगितलंय, PCR हे 15 मॅक्झिमम 15 दिवस देता येईल. आता हे 15 दिवस हे टप्प्याटप्प्यात तुकड्या तुकड्यात देता येऊ शकतात. आता उदाहरणार्थ जे अपराध 10 वर्षापेक्षा म्हणजे 10 वर्षाच्या आतील शिक्षापात्र अपराध आहे, 10 वर्षाच्या आतील चोरी असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी, साधी दुखापत असेल, तर इथं मात्र मॅक्झिमम MCR म्हणजे JCR मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मॅक्झिमम 60 दिवस देता येते. आणि जे अपराध 10 वर्षाच्या पुढील शिक्षेस पात्र आहे किंवा 10 वर्ष म्हणजे दरोडा असेल, खून असेल, तर इथं जास्तीत जास्त MCR 90 दिवस देता येते, म्हणजे ज्युडिशियल कस्टडी रिमांड 90 दिवस देते. त्याच्यानंतर तो जामीनच पात्र असतो. आता PCR हे तुकड्या तुकड्यात देता येईल. समजा असा हा 60 दिवसाचा MCR असणारा पात्र असणारा अपराध असेल, तर त्याच्या पहिल्या 40 दिवसातच तुम्हाला तुकड्या तुकड्यात घेता येईल ते PCR पोलिसांना. आणि हा जो 90 दिवसा JCR वाला अपराध असेल, खुनाचा असेल, दरोड्याचा असेल, त्याच्या पहिल्या 60 दिवसातच तुम्हाला काय करता येईल, पोलिसांना तपास अधिकाऱ्याला PCR घेता येईल आणि त्या तुकड्या तुकड्यात घेता येईल. त्याच्या 60 दिवसानंतर घेता येणार नाही. आता हा JCR म्हणजे MCR मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड काय आहे, पोलीस कस्टडी रिमांड काय आहे, हे हळूहळू तुमच्या लक्षात येईल. आणि जर त्याला प्रकरणाची न्याय चौकशी करण्याची किंवा ते न्याय चौकशीसाठी सुपूर्द करण्याची अधिकारता नसेल आणि आणखी स्थानबद्ध त्यास अनावश्यक वाटत असेल, तर तो आरोपीला अशा अधिकारता असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवण्याचा आदेश देऊ शकेल. पोटकलम 3 काय आहे, जर आरोपी व्यक्तीला पोलीस हवालती व्यतिरिक्त अन्यथा 15 दिवसाच्या मुदतीपेक्षा अधिक काळ स्थानबद्ध करून ठेवण्यास पुरेशी आधार कारणे अस्तित्वात आहेत अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर त्याला तसे करता येईल. पण दंडाधिकारी काय करेल, आता हेच मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडचा विषय, ज्युडिशियल कस्टडी रिमांडचा विषय लक्षात घ्या. म्हणजे आधार कारणं आहेत, कुणाचा आरोपी, ठीक आहे, PCR संपली, मग त्याला काही मोकळा सोडून देतील का? नाही, कारण त्याला आधार कारण आहे. म्हणून त्या आधार कारण विचारात घेऊन मृत्यू, आजीव कारावास किंवा 10 वर्ष मुदतीचा किंवा अधिक कारावास शिक्षास पात्र असणाऱ्या अपराधाचे अन्वेषण संबंधित असेल तेव्हा एकूण 90 दिवसाची, म्हणजे तो 10 वर्ष किंवा 10 वर्षाच्या पुढील शिक्षापात्र अपराध करण्याशी संबंधित आरोपी असेल तर त्याला MCR म्हणजे ज्युडिशियल कस्टडी रिमांड एकूण 90 दिवसांची. अन्वेषण इतर कोणत्याही अपराधाशी संबंधित असेल, म्हणजे 10 वर्षाच्या आतील अपराधाशी संबंधित असेल तर त्याला एकूण 60 दिवसांची MCR असेल. कालावधीपेक्षा अधिक काळ आरोपी व्यक्तीला या पोटकलमाने हवालती स्थानबद्ध करण्यास प्राधिकृती देता येणार नाही. 90 दिवसांच्या किंवा यथास्थिती 60 दिवसांचा उक्त कालावधी समाप्त झाल्यानंतर आरोपी व्यक्ती जामीन देण्यास हकदार असतो. आरोपी व्यक्ती जामीन देण्यास तयार असेल आणि जामीन देईल तर तिला जामिनावर बंदमुक्त करण्यात येईल. आणि या पोटकलमाखाली जामिनावर बंदमुक्त करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती प्रकरण 35 हे जामीन आणि बंद पत्राच्या संबंधित आहे. व्यक्ती प्रकरण 35च्या प्रयोजनात त्या प्रकरणाच्या तरतुदीखाली अशा प्रकारे बंदमुक्त करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल. हे 60 दिवस 90 दिवस संपल्यानंतर काय आधार कारण तर त्याला ते जामीन देण्यास तो पात्र असतो आणि त्यांनी जामीन दिला तर त्याला सोडायचा असतो. पोटकलम 4 मित्रांनो, ह्या कलम 187 मध्ये टोटल एकूण 10 पोटकलम आहेत आणि अतिशय महत्त्वाचे, म्हणून मी ते तुम्हाला सावकाश सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच, कारण खूप महत्त्वाचा कलम आहे. कोणताही दंडाधिकारी पहिल्या वेळी आणि आरोपी व्यक्ती पोलीस कोठडीत असेपर्यंत त्यानंतरच्या प्रत्येक वेळी, लक्षात घ्या, आरोपीचा PCR MCR द्यायचा असेल तर प्रत्येक वेळी आरोपी हजर असणं गरजेचं आहे. कधी कधी आरोपी हजर होत नसेल तर ते दृकश्राव्य पद्धतीने हजर केला जातो. कोणताही दंडाधिकारी पहिल्या वेळी किंवा आरोपी व्यक्ती पोलीस कोठडीत असेपर्यंत त्यानंतरच्या प्रत्येक वेळी आरोपी व्यक्तीस त्याच्यासमोर जातीने उपस्थित केल्याशिवाय या कलमान्वये अशा आरोपीला पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यास प्राधिकृती देता येणार नाही.
परंतु दंडाधिकारी आरोपी व्यक्तीला एकतर जातीने किंवा दृकश्राव्य इथं इलेक्ट्रॉनिक. मित्रांनो, हा जो नवीन कायदा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकला जास्त महत्त्व देण्यात आले, इलेक्ट्रॉनिक्सला, कारण इथं वेळ वाचवायचा आणि फास्ट न्याय द्यायचा आहे आणि आरोपींना कन्व्हिक्शनसुद्धा फास्ट. दृकश्राव्य विजकीय इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे हजर केल्यावर आरोपी व्यक्तीच्या न्याय कोठडीतील स्थानबद्धतेत आणखी वाढ करू शकेल. न्याय कोठडी म्हणजे ज्युडिशियल कस्टडी, रिमांड. म्हणजे प्रत्येक वेळी तो त्याची कस्टडी वाढवायची असेल, त्याची कस्टडी द्यायची असतं न्यायालयासमोर प्रत्येक वेळी आरोपी हजर करावाच लागतो. कधी कधी आरोपीला PCR दिली, परंतु आता त्याला त्याला पुढे MCR चालू करायचं असेल, JCR चालू करायचं असेल, तर कधी कधी त्याला विजकीय पद्धतीने, दृकश्राव्य पद्धतीने सुद्धा प्रेझेंट केला जातो. आता ज्याला उच्च न्यायालयाने या संबंधात खास अधिकार प्रदान केलेला नाही असा कोणताही द्वितीय वर्ग दंडाधिकारी पोलीस हवालतीत स्थानबद्ध प्राधिकृत देणार नाही. म्हणजे JMFC लेवलचे कोर्ट आपण पाहिले, त्याच्या खालचे दुय्यम दर्जाचे जे दंडाधिकारी आहे त्यांना उच्च न्यायालयाने अधिकार दिले तर ते कस्टडी देऊ शकतात, अन्यथा देऊ शकत नाही. आता स्पष्टीकरण एक काय आहे, शंका उद्भवू नयेत म्हणून याद्वारे असे घोषित करण्यात येते की पोटकलम 3 मध्ये विनिर्दिष्टित केलेला कालावधी समाप्त झाला तरीही आरोपी जोपर्यंत जामीन पुरवत नाही तोपर्यंत त्याला हवालतीत ठेवण्यात येईल. आता हा जो कालावधी कोणता, 10 वर्षाच्या आतील अपराध म्हणजे शिक्षापात्र अपराध असतील करणारा आरोपी असेल तर त्याला 60 दिवस, 10 वर्ष किंवा 10 वर्षाच्या पुढील शिक्षापात्र अपराध केलेला आरोपी असेल तर त्याला 90 दिवस. हे कालावधी संपून गेला आहे आणि तो आरोपी जामीनच देत नाही, तर बस आतमध्येच बस, त्याला मात्र कस्टडीतच ठेवला जाईल, हवालतीतच ठेवला जाईल. स्थानबद्ध लक्षात घ्या. आता स्पष्टीकरण 2. स्पष्टीकरण 2 काय सांगतोय, पोटकलम 4 अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे आरोपी व्यक्तीस दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले होते किंवा कसे असा कोणताही प्रश्न उद्भवला. म्हणजे आरोपीला दंडाधिकाऱ्यापुढे हजर केले होते किंवा कसे असा प्रश्न उद्भवला तर आरोपीची सही वगैरे असते. आरोपी व्यक्तीला हजर केले होते ही बाब एकतर स्थानबद्धतेत प्राधिकृत करणाऱ्या आदेशावरील तर आरोपी व्यक्तीच्या स्वाक्षरीद्वारे किंवा यथास्थिती दृकश्राव्य विजकीय साधनांद्वारे आरोपी व्यक्ती हजर केल्यासंबंधी दंडाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या आदेशाद्वारे सिद्ध करण्यात येईल. म्हणजे असा प्रश्न उपस्थित झाला, यांनी त्याला कस्टडी प्राधिकृत केली, PCR असेल, MCR असेल, परंतु त्याला हजर करणं आवश्यक असतं. मग त्याला हजर केला होता का नाही हा प्रश्न उपस्थित झाला तर मग तो कसा सिद्ध करायचा. आदेश जो दंडाधिकाऱ्यांनी दिलेला असतो त्यातील आरोपीच्या स्वाक्षरीचा तपासली जाईल किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हजर केला होता तर त्या संबंधित कोण प्रमाणित केलं जाईल, त्या दंडाधिकाऱ्याकडून प्रमाणित केलं जाईल, त्याद्वारे सिद्ध करण्यात येईल. परंतु असे की 18 वर्ष वयाखालील स्त्रीच्या बाबतीत, आता मायनर हे स्त्री आहे, 18 वर्ष आरोपी ती लक्षात घ्या, 18 वर्ष वयाच्या आधी स्त्री आरोपी, मग तिच्यासाठी हे PCR JCR कुठं असेल, त्याच्या त्या एक सामाजिक ज्या संस्था असतात महिलांसाठी, सुधारगृह वगैरे महिलांसाठी ज्या सामाजिक संस्था आहेत तर त्या सामाजिक संस्थेत तिला स्थानबद्ध करण्यास प्राधिकृत देण्यात येईल. म्हणजे तिला असं पोलीस स्टेशनच्या किंवा जेलमध्ये नेलं जाणार नाही. 18 वर्षाच्या आतील मुलगी 16-17 वर्षाच्या आणि तिच्याकडून एखाद्या व्यक्तीला मारहाण झाली असेल, मग तिला आता ती आरोपी आहे किंवा चोरी गेली असेल ती आरोपी, मग तिला PCR JCR MCR द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ती कस्टडी कोणती असली पाहिजे, सुधारगृह असं किंवा मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेची कोठडीमध्ये ठेवलं जाईल. महिला एखादं वसतिगृह असू शकतं तर तिथं तिला ठेवलं जाईल, तिला जेलमध्ये नाही. परंतु आणखी असे की कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्याव्यतिरिक्त पोलीस हवालतीत किंवा न्यायालयीन कोठडीत कारागृहामध्ये किंवा केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे कारागृह म्हणून घोषित केल्या स्थळी स्थानबद्ध करण्यात येणार नाही. लक्षात घ्या, पोलीस हवालतीत म्हणजे काय, पोलीस ठाण्याव्यतिरिक्त म्हणजे याचा अर्थ काय, पोलीस हवालतीत PCR ही कुठं असली पाहिजे, पोलीस ठाणे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही गेलात तर त्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी लिहिलेलं असतं पोलीस कस्टडी किंवा पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, न्यायालयीन कस्टडी शेजारी असतात. पोलीस कोठडीच्या आरोपींना पोलीस कधी बाहेर काढतात, घटनास्थळावर नेतात, त्याचा विचारपूस करतात आणि त्याला त्रास चालू असतो. पण न्यायालयीन कोठडीवाला रिलॅक्स असतो. तर न्यायालयीन कोठडीवाला त्याचा कालावधी संपेपर्यंत, ज्याला जोपर्यंत जामीन असतो, पात्र होत नाही तोपर्यंत तो खाऊन पिऊन मस्त असतो. आठवड्यातले 2 दिवस उपास पण पकडतो, रोजचं ते खाऊ वैतागलेला असतो. कधी कधी दररोजसुद्धा ते या आळीपाळीने उपास पकडतात, मजा असते त्यांची. पण पोलीस कस्टडीमध्ये त्या आरोपीला मात्र रोज तो तपासी अधिकारी येतो, ह्या घटनास्थळावर घेऊन जा, त्या घटनास्थळावर घेऊन जा. आता हे पोलीस याचा फक्त अर्थ दिला आहे स्पष्टीकरणामध्ये, पोलीस ठाण्याव्यतिरिक्त पोलीस हवालतीत असणार नाही. म्हणजे काय,
पोलीस ठाण्यातली जी काही कोठडी असते त्याला पोलीस कोठडी म्हणायची, PCR म्हणायचं. आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय, एक तर ती जेल पण असू शकते, कारागृह, म्हणजे पोलीस स्टेशनला पण लागून न्यायालयीन कोठडी असते. पण कधी कधी न्यायालयीन कोठडीतल्या आरोपींची संख्या एवढी वाढती की त्यांना एअरवड्याला सुद्धा शिफ्ट करावं लागते. ज्याला राज्य सरकार केंद्र सरकारने जेलचा दर्जा दिला त्याला न्यायालयीन कोठडी कारागृहामध्ये म्हणू शकतो. आता केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे कारागृह म्हणून घोषित केलेल्या स्थळी स्थानबद्ध करण्यात येणार म्हणजे काय, तिथं जेल ह्या शब्दाचा अर्थ जेल केंद्र सरकार किंवा आहे, इथं न्यायालयीन कोठडीचा अर्थ पकडायचा आणि जिथं पोलीस हवालती म्हणजे पोलीस स्टेशनची कोठडी. चलो पोटकलम 6. पोटकलम 1 किंवा पोटकलम 5 मध्ये काही अंतर्भूत असले तरी पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी किंवा अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी हा उपनिरीक्षक म्हणजे PSI पेक्षा कमी दर्जाचा नसेल तर त्या पोलीस अधिकाऱ्याला दंडाधिकारी उपलब्ध नसेल तेव्हा, हे पोटकलम 6 का लक्षात ठेवायचं, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचा रोल या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे त्या किमान PSIला किंवा PSOला काय उपलब्ध नाही, तिथं नजदीकचा न्यायदंडाधिकारी उपलब्ध नाही, न्यायदंडाधिकारी उपलब्ध नसेल तेव्हा या प्रकरणासंबंधी यापुढे विनिर्दिष्टित केलेल्या रोजनाम्यात केलेल्या नोंदीची प्रत, जो काय रोजनामा असेल त्याची जी काय डायरी असेल त्याची जी काही प्रत आहे नोंदीची प्रत कार्यकारी दंडाधिकाऱ्याला दंडाधिकारीचे अधिकार प्रदान करण्यात आले असतील अशा सर्वात जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे रवाना करता येईल आणि तो त्याच वेळी आरोपीला अशा कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे पाठवेल आणि त्यानंतर असा कार्यकारी दंडाधिकारी कारणे लेखी नमूद करून त्याला योग्य वाटेल अशा हवालतीमध्ये एकूण 7 दिवसापेक्षा अधिक नसेल, म्हणजे एकूण जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत, म्हणजे 2 दिवस ठेवू शकतो, 5 दिवस ठेवू शकतो, पण जास्तीत जास्त 7 दिवसापेक्षा अधिक नसेल इतक्या मुदतीपर्यंत आरोपी व्यक्तीला स्थानबद्ध करण्यास प्राधिकृती देऊ शकेल. आणि अशा प्रकारे प्राधिकृत केलेला स्थानबद्धतेचा कालावधी समाप्त झाल्यानंतर मात्र आरोपी व्यक्तीला आणखी काही काळ स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यास सक्षम असलेल्या दंडाधिकाऱ्याने असा आदेश दिलेला असेल तर त्याखेरीज आरोपी व्यक्तीला जामिनावर सोडण्यात येईल. आणि अशा आणखी स्थानबद्धतेचा आदेश काढण्यात आलेला असेल त्या बाबतीत या पोटकलमाखाली कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाखाली आरोपी व्यक्तीला ज्या कालावधीत हवालती स्थानबद्ध करण्यात आले होते तो कालावधी सुद्धा मोजताना हिशोबात घेण्यात येईल. सोपं आहे. आरोपी अटक केला आहे, 24 तासाच्या आत दंडाधिकारी पुढे हजर करायचं, पण न्यायदंडाधिकारी खूप म्हणजे तिथं हजर करणं सोयीस्कर नाही. आरोपी तीव्र आहे, उग्र आहे किंवा न्यायदंडाधिकाऱ्याचं कोर्ट लांब आहे किंवा न्यायदंडाधिकारी सुट्टी कोर्टामध्ये 8 दिवस, अशा वेळेस एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जो कोणता जवळचा असेल त्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे तहसीलदार त्यांच्याकडे ते PSO किंवा किमान PSI दर्जाचा व्यक्ती त्या आरोपीला हजर करेल. जी काही FIR असेल किंवा जे काही त्यांनी डायरीमध्ये नमूद केलेली ही प्रत असेल ती प्रत तहसीलदाराकडे सबमिट केली जाईल. तहसीलदार म्हणजे कोण, ज्याला एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत, म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, तो त्याची कारणे नमूद करून त्याला जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत कस्टडी देईल. आणि कस्टडी दिल्यानंतर जो काही रिपोर्ट असेल, जी काही प्रत असेल तो तर नजदीकच्या न्यायदंडाधिकाऱ्याकडे सुद्धा सबमिट करेल. आता याला 7 दिवसापेक्षा अधिक जर कस्टडी हवी असेल तर तो न्यायदंडाधिकाऱ्याकडे अधिकार आहे, न्यायदंडाधिकारी त्याच्यावर निर्णय घेईल. निर्णय घेत असताना जी काही कस्टडी दिली जाते त्या कस्टडीमध्ये ही सुद्धा कस्टडी ॲड केली जाते एकूण त्याला देत असलेल्या कस्टडीमध्ये. पोटकलम 6 म्हटलं की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट लक्षात ठेवायचं. परंतु असे की पूर्वोक्त कालावधी समाप्त होण्यापूर्वी कार्यकारी दंडाधिकारी त्याच्याकडे पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यांनी किंवा यथास्थिती अन्वेषण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणासंबंधीच्या रोजनाम्यामधील नोंदीची जी प्रत पाठवली होती त्या प्रतीसह ह्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे हा कार्यकारी दंडाधिकारी न्यायदंडाधिकाऱ्याकडे पाठवून देईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी ही तात्पुरती सोय केलेली आहे, म्हणजे त्याला दंडाधिकारीचे अधिकार दिलेत. तो प्रशासनातला एक व्यक्ती आहे, संधी अधिकारी आहे, पण त्याला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे पावर का दिले, न्याय म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा तातडीच्या काही विषयात, जसं की आपल्याला माहिती तातडीचे काही विषय असतात संचारबंदी वगैरेचा, तर अशा वेळेस तातडीचे विषय कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न हँडल करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 14 नुसार यांना दंडाधिकाऱ्याचे अधिकार दिलेले आहेत, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. पोटकलम 7 या कलमाखाली पोलीस हवालतीत स्थानबद्धता प्राधिकृत करणारा दंडाधिकारी तसे करण्याचे आपले कारणे सुद्धा नमूद करेल, त्याला का स्थानबद्ध केलं जातंय म्हणून. पोटकलम 8 असा आदेश देणारा कोणताही मुख्य न्यायदंडाधिकारी, लक्षात घ्या, आदेश देणारा जर मुख्य न्यायदंडाधिकारी असेल तर तो कोणाला कळवणार नाही, पण अन्य न्यायदंडाधिकारी असेल तर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याला कळवावं लागतं. असा आदेश देणारा कोणताही मुख्य न्यायदंडाधिकारी अन्य दंडाधिकारी आपल्या आदेशाची एक प्रत आदेश देण्यामागील आपल्या कारणांसह मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे पाठवेल. मुख्य न्याय म्हणजे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट त्याच्याकडे पाठवेल, पण स्वतः आदेश देणारा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल तर त्याला काही गरज नाही. दंडाधिकाऱ्याला समज खटला म्हणून, समज खटला म्हणजे काय, 2 वर्षाच्या आतील शिक्षापात्र असणारे खटले, त्याला समज खटला म्हणतो. 6 महिन्याच्या आत ते उरकून टाकायचे असतात. 6 महिन्याच्या आत नाही तपास झाला
तर ते आरोपी मोकळा करायचा असतो. दंडाधिकाऱ्याला समज खटला म्हणून संपरीक्षा करता येण्याजोग्य अशा कोणत्याही प्रकरणी जर आरोपीला अटक केल्याच्या दिवसापासून 6 महिन्याच्या कालावधीत अन्वेषण संपले नाही तर विशेष कारणास्तव न्यायहितार्थ 6 महिन्याच्या कालावधीच्या पलीकडे तपास चालू ठेवणे जरुरीचे आहे असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने दंडाधिकाऱ्याची खात्री पटवली असल्याखेरीज दंडाधिकारी अपराधाचे त्यापुढील अन्वेषण थांबवण्याचा आदेश देईल. खात्री पटवली, कारणं दिले की 6 महिन्याच्या आत तपास ठीक आहे, नाही झाला, कारणं दे, कारणं पटले तर ठीक आहे, नाही तर तुझं संपला विषय, खटला संपला विषय. मग त्या बाबतीत अपील उच्च सत्र न्यायालयात करता येते. लक्षात घ्या, अपील सत्र न्यायालयात करता येते. पोट कलम 9 खाली अपराधाचे पुढील अन्वेषण थांबवण्याचा आदेश देण्यात आला असेल त्या बाबतीत अपराधाचे पुढील अन्वेषण करावयास हवे असे आपणाकडे आलेल्या अर्जावरून किंवा अन्य प्रकारे सत्र न्यायाधीशाची खात्री झाली तर पोट कलम 9 खाली दिलेला आदेश विलोपित करू शकेल आणि जामीन व अन्य बाबी याविषयी तो निर्देशित करून अशा निर्देशाच्या अधीनस्थाने अपराधाचे पुढील अन्वेषण करण्याचे निर्देश करू शकेल. थोडक्यात ते पोट कलम 9 काय सांगतोय, समज खटले जे आहे ते 6 महिन्याच्या आत तपास करून उरकायचे. नाही तपास पूर्ण झाला तर त्याची कारणं द्या तर ठीक आहे, नाहीतर ते संपला, आरोपी मोकळा केला. पण ह्याबाबत अपील करण्याचे चान्स आहे कुठं, सत्र न्यायालयात. सत्र न्यायालय काय करेल, का विलोपित केला तो आदेश, मग त्याच्यावर अपील झाली, सत्र न्यायालयाला वाटलं नाही यांना अजून वेळ दिला पाहिजे तपास करण्यासाठी तर दिला जाऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे कलम 167 म्हणजे 167 कलम 167 पहा टाकला आत. कशात आत टाकला तर PCR मध्ये टाकला. कशात आत टाकला, MCR मध्ये टाकला. PCR हा पोलीस कस्टडी रिमांड असते, एकूण जास्तीत जास्त 15 दिवस घेतली जाते. ही एकूण 15 दिवस घेत असताना त्यामध्ये तो कोणत्या शिक्षापात्र अपराध म्हणजे कोणत्या अपराधाचा तो अपराधी आहे किंवा शिक्षापात्र त्याची ते अपराध चेक केला जातो. तर त्याने 10 वर्षच्या आतील शिक्षापात्र अपराध केलेला असेल तर याला साधारणपणे MCR 60 दिवस असेल. 60 दिवस असेल. ह्या 60 दिवसांपैकी पहिले 40 दिवस यांना PCR घेता येईल तुकड्यामध्ये. जर तो अपराध 10 वर्षाच्या शिक्षापात्र असेल किंवा 10 वर्षाच्या पुढील शिक्षापात्र अपराध असेल, जसं की खून असेल, दरोडा असेल, तर याची जास्तीत जास्त MCR JCR 90 दिवस असते. आणि ह्या 90 दिवसातले पहिले 60 दिवस काय करता येते, PCR घेता येते तुकड्यामध्ये. आणि ही PCR सुरुवातीला घेता येऊ शकते, मधल्या वेळी घेता येऊ शकते, शेवटच्या ह्या अशा पद्धतीने. PCR कशासाठी घेतली जाते, पोलीस कस्टडी रिमांड, पोलिसांना तपासातून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू असतील, अन्य काही बाबी असेल, साधनं असेल, त्याची रिकव्हरी करण्यासाठी किंवा त्याच्याकडून काही अपराधाबाबतची माहिती कव्हर करण्यासाठी PCR घेतली जाते, पोलीस कस्टडी रिमांड घेतली जाते. आणि MCR त्यानंतर MCR चालू होतं. MCR मध्ये सांगितले 10 वर्षाच्या आतील अपराध असेल, शिक्षापात्र अपराध असेल तर त्याला 60 दिवस त्याला ठेवलं जातं. 10 वर्ष किंवा त्याच्या पुढील शिक्षापात्र अपराध असेल तर त्याला 90 दिवस ठेवलं जातं. त्यानंतर त्याला जामीन त्याने त्या पद्धतीचा दिला तर त्याला जामीनसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होतो. अशा प्रकारे मित्रांनो याला रिमांड ॲक्टसुद्धा म्हटलं जातं. आणि हा 187 लक्षात ठेवायचा. 187 हा 167 मी तुम्हाला म्हटलं होतं, हा CRPCचा कलम आहे. तर 187 आपण कोणता कलम पाहतोय, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा कलम 187 पहा टाकला आत. तुम्हाला आता 167 नाही लक्षात ठेवायचा तर 187 लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर संपलं. धन्यवाद.